माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. पंचम स्कंद भाग 16 भरत कथा बघूया. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. सूत शौनकादिकास कथा सांगत होते. सर्व ऋषी मंडळी आता गोष्टी ऐकण्यात, पुरातन श्रेष्ठ पुरुषांची स्मृतिपद चरित्रे श्रवण करण्यात रंगली होती. त्या चरित्रातून गुंफलेले भक्ती रहस्य समजून घेत होते. कुणी हरिनाम श्रवणाने रोमांचित होत होते, त्यांचे अश्रुपात होत होते. साधू साधू उद्गार म्हणूनच उमटत होते. जेव्हा उत्कृष्ट वर्णन सुतांच्या तोंडून बाहेर पडे, तेव्हा श्रोते तटस्थ होते. एकमेकाकडे पाहत डोळे मिटीत, आनंद अनुभवित सारी सृष्टी जणू एकतान झाली होती. हरितरंगाची पर्णे हरिकथेत रंगली होती. पितांबरधारी भगवंताचे ध्यान करता करता काही पर्णे स्वतःच पीतवर्ण धारण करीत होती. अरण्यातील पक्षी जनसंपर्काला न भीता भोवतालचे वृक्षांच्या शेंड्यावरून आनंदाने विहार करीत होते. पशूंना हिंसेचे वेड लागले होते. सरोवरातील कमळांना व कुमदांना दिवसरात्रीचे भान उरले नव्हते. ती आपली एकही पाकळी मिटायला तयार होत नव्हती. भ्रमरांचे त्यामुळे फावले खरे, पण आपले गुंजन विसरून ते सुतांचे कथा सर्वच ऐकू लागले. वेली वृक्ष ऐकताना डोलू लागल्या. वृक्षांना तसे डोलता येईना. ते वायूला म्हणू लागले, जरा जोराने वाहत राहा रे, जरा जोराने वाहत राहा. पण वायू आदराने त्या ऋषी मंडळींना सुख देईल, सुख होईल अशा बेताने झुळ झुळ मंदच वाहत होता. त्यामुळे वृक्ष थोडीशी पल्लव हलवून जणू निषेध दर्शवत होते. कोठून तरी पटकन हरीने उड्या जागेवर भुगड्या जागेवर येत होते. चटकन झाडी दिसनाशी होत होती. मुनींचे किशोर वयीन कुमार मध्येच त्या हरिणांकडे पाहत पुन्हा कथेकडे लक्ष लावित होते. सुताने कथेला प्रारंभ केला. शुक परीक्षिताला म्हणाला, ऋषभदेवांचा ज्येष्ठ मुलगा भरत हा राज्यावर आला. त्याने विश्वरूपाची कन्या पंचजनीच्याशी विवाह केला. त्याला सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण, धूम्रकेतू असे 5 पुत्र झाले. भरताचे प्रजेचे पुत्रवत पालन केले. तो अनेक यज्ञ करी, यज्ञाचे पुण्य वासुदेवाला अर्पण करी. त्याने सर्व कर्मफले भगवंताला अर्पण केली. त्याची वासुदेवावर अत्यंत भक्ती जडली. आपल्या पुत्रांमध्ये सत्ता संपत्तीची वाटणी करून भरत निवृत्त झाला. पुलहाश्रमात गेला. पुलहाश्रमात तर तो हरिप्राप्तीसाठी निरंतर तप करू लागला. एकांतात राहावे, कंदमुळे खावी, पत्र पुष्पादी भगवंताला व्हावे, नित्य हरिचिंतन करावे, यातच त्याचे मन अत्यंत शांत आनंदमय झाले. वारंवार तो रोमांचित होई. वारंवार त्याचे डोळे आनंदाश्रूने भरून येत. नेमाने करावयाच्या पूजा अर्चनाचे भान उरेना. प्रेमाचा आवेग एवढा असे की सारी बुद्धीच हृदयातील भाव सरोवरात बुडून जाई. भरताने सूर्यनारायणाचे रूप हेच यज्ञ पुरुषाचे स्वरूप होय असे ओळखले. कधी कधी भाव विभोर होऊन तो जात असे, तो गात असे, भगवान सूर्याचे तेज, त्याचा प्रकाश माझ्या अंतरंगात नित्य राहो. तोच कर्म फल आहे, त्याचा करता भोगता आहे. तो भोगता असूनही प्रकृती पलीकडचा आहे. सृष्टीचा करता आहे, अंतर्यामी आहे. चित्तशक्तीचे तोच जीवनाचे रक्षण करतो. त्या तेजाला मी शरण आहे. शुक गोष्ट सांगता सांगता थांबले. परीक्षिताला आश्चर्य वाटले. डोळे मिटून शुक ध्यान करू लागले. सर्वजण स्तब्ध होते. बोलता बोलता शुकदेव का थांबले. परीक्षित प्रश्न विचारणार तेवढ्यात नेत्र उघडून शुकदेव म्हणाले, परीक्षिता, आता जे मी पुढे सांगणार ते लक्षपूर्वक ऐकव. भक्ती मार्गात सर्वभूती दया प्रेम हवे खरे, पण दयेचे रूपांतर ममत्वात झाले. प्रेमाचे रूपांतर आसक्तीत झाले. कर्मबंधनाने पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होतो. भरताला असे ममत्व उत्पन्न झाले. परीक्षित म्हणाला, पण तो तर पूर्ण निवृत्त झाला होता ना, त्याला कोणाची माया लागली? शुक म्हणाले, एकदा काय झाले, पुलहाश्रमाजवळच चक्र नदीच्या प्रवाहात भरत डोळे मिटून प्रणवाचा जप करीत होता. प्रवाह जोरात वाहत होता. नदीच्या पलीकडील तीरावर एक भयचकित हरिणी पाणी पिण्यासाठी आली होती. तेवढ्यात दुरून सिंहाची भयंकर गर्जना ऐकू आली. भरताने गर्जना ऐकली. डोळे उघडले, पाहिले, तीरावर भ्यालेली हरिणी होती. तिची तारांबळ उडाली. ती पाणी पिता पिता दचकली. पटकन तिने भर नदीत उडी मारली. उडी मारता मारता तिच्या पोटातून पिल्लू प्रवाहात पडले. हरिणी त्या भीतीने श्रमाने क्षीण झाली, मरण पावली. भरत पाहतच राहिला. मुर्ग शावक नवजात अगदी कोमल नदीच्या ओघासह वाहत चालले.
भरताने पाण्यात उडी घेतली. सपाट्याने पाणी कापत कापत त्याने ते पिलू कवेत घेतले. पाण्याच्या वर धरले. एका हाताने परत पाणी कापी तो तीरावर आला. प्राण वाचविल्याचा आनंद त्याच्या मुखावर दिसत होता. त्याने भराभर धावत आश्रम गाठला. त्या मृगशावकाला त्याने पुसून कोरडे केले. त्याला वस्त्राच्या उभेत ठेवले. कशात ठेवले? वस्त्राच्या उभेत. आश्रमात ते पिलू वाढू लागले. भरताने त्याचे आत्मीयतेने पालन केले. हरिणांची साथ संगत नसलेल्या त्या एकाकी बछड्यावर त्याचा जीव जडला. सदा सर्वदा ते हरिण त्याला जवळ हवे असे. दर्भ आणायला, फुले आणायला किंवा फळे मुले आणायला भरत निघाला की त्या हरिणाला घेऊन जाई. कधी खांद्यावर बसवून नेई, कधी दोन्ही हातांनी छातीशी धरून नेई. तो त्याला गोंजारीत असे. हिरवा चारा खायला घाली. त्याच्या दृष्टीआड जरा जरी गेले तरी भरत कावराबावरा व्हायचा हो. त्या हरिणाला लांडगे, वाघ, सिंह खातील याची त्याला केवढी भीती. ते कुठेतरी बागडत दूर गेले की त्या रानोमाळ त्याच्या खुरांच्या खुणा हुडकवीत हिंडायचा. त्या सापडला की त्याला ब्रह्मानंद व्हायचा. मृगशा वाघ पण कुठून तरी पटकन दृष्टीस पडले की याला हायसे वाटायचे. राज्य, सत्ता, संपत्ती, पत्नी, पुत्र हे सारे सोडले तरी दया व ममता याचे नाजूक धागे तोडणे भरताला जमले नाही. पुढे काय झाले? परीक्षिताने विचारले. शुक म्हणाले, हा भरत अशा मृगया बछड्यामध्ये आसक्त झाला. तो इतका झाला की स्वतःचे मरण आले तेव्हाही तो त्या मृगाये चिंतन करीत होता. मरणानंतर त्यामुळेच त्याला हरिणाचा जन्म प्राप्त झाला. पण त्याच्या पुण्यामुळे त्याची पूर्वजन्मातील आठवण मात्र अखंड होती. त्याला त्यावेळी आपल्या आसक्तीचा फार अनुताप झाला. मृग होऊन तो पुन्हा पुला आश्रमाजवळ एकटाच एका रानात राहिला. आता हे मृग शरीर पडेपर्यंत वाट पाहिली पाहिजे असे त्याने ओळखले. निरीच्छ एकाग्र मनाने तेथेही त्याने हरिस्मरण चालूच ठेवले, कारण पूर्वस्मृती त्याला होतीच. परीक्षित म्हणाला, नर जन्मातच हरिभक्ती लाभ होतो हे खरे, पण भरतासारखे योगभ्रष्ट मोहाने तीर्थक योनीत जन्मले तरी त्याचे भक्तिबळ नष्ट होत नाही. असे अपवादात्मक उदाहरणच आपण सांगितले होय ना? शुकदेव म्हणाले, होय. त्या भरताने त्या मृगजीवनाची समाप्ती गंडकी नदीत योग्य वेळी केली. भरताचा मृगजन्म अशा तऱ्हेने संपुष्टात आला. पुढे तो जेव्हा पुन्हा जन्मास आला तेव्हा अंगिरस गोत्रातील आत्मज्ञानी सद्गुणी अशा ब्राह्मणाच्या दुसऱ्या पत्नीचा पुत्र म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला. संग, आसक्ती, ममता यामुळे केवढा घोटाळा उठतो हे या जन्मात त्याने पक्के लक्षात ठेवले होते. तो कोणाजवळ बोलत नसे, आप्त स्वजनांचा संगच करीत नसे. बैऱ्या मुख्या प्राण्यासारखा माणसासारखा तो वागे, कशातही रस घेत नसे. तो जडबुद्धीचा आळशी निकुच कामी आहे अशीच सर्वांना वाटे. पित्याने त्याच्यावर उपनयनादी संस्कार केले. रीतीला धरून त्याला विद्या शिकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने एकही संस्कार घेतला नाही. भरताला व्यवहार, नीती, धर्म, कर्म, तत्व, उपासना यांचे शिक्षण दिले तरी तो तसाच राहिला. त्यामुळे त्याच्या पित्याला निराशा वाटली. पुढे जेव्हा तो मरण पावला तेव्हा भरताची माता त्याच्यासह सती गेली. भरत व त्याचा भाऊ हे सावत्र भावांबरोबर राहायला लागले. पिता वारला. आता भरताला शिकण्याच्या भरीस कोण पडणार? जो तो त्याला मूर्ख, वेडा, ढोंब्या मानू लागला. त्याला सगळे जण वाटेल तरी कामं सांगत आणि तो मुकाट्याने करी. मान अपमान तर भरताच्या गणतीतच नव्हते हो. कुणी त्याला वेडा म्हटले तर तो वेडेजार करायचा. कुणी जरी काही त्याच्याबद्दल इच्छा करील तर तो पुरी करायचा. जे कुणी काही अन्न देईल ते खायचा. चव म्हणजे काय त्याला माहीत नव्हते, याचा विचार करीत नाहीच. ऊन असो, पाऊस असो, उन्हाळा असो, थंडी असो, कशाची आवड निवड नाही. तो कुठेतरी पडून राहील. अंगावर मळाची पुटे चढली. स्नानाचे भान नाही, देहाची शुद्धी नाही. सहज प्राप्त केवळ अवस्थेत सदा मन राहायचे. कमरेचे वस्त्र जे काही मळके फटके गुंडाळलेले असे त्याचे सुद्धा भान नसे. जानवे काळे कुट्ट पडलेले, अस्ताव्यस्त केस, दष्टपुष्ट बोजड शरीर. कुणी म्हणे ब्राह्मण दिसतोय, पण किती कळकट. कुणी म्हणे अधम ब्राह्मण दिसतोय, जवळसुद्धा जाऊ नये. त्याच्या भावाने पाहिले, हा आपली कामे करीत नाही, त्याला आपलीच कामे सांगावी. त्याने भरताला शेतीच्या कामाला लावले. माती उकर, भर घाल, वाफे तयार कर, बी पेर, पाणी दे, तणे काढ, 1 ना 2 सगळी कामे त्याची भाऊ त्याला सांगत, तेही तो करी. पण आपण काय काम करतो, काय केले, काय करायचे याची चिंता त्याने केली नाही. देह आहे, काम चालू आहे. दुसरे सांगतात ते करायचे, स्वतः देतात ते खायचे. खरोखरी लोक तर त्याला आपला हक्काचा नौकर समजत होते हो.
शुक सांगत होते. परीक्षिताला ऋषभदेवांची सांगितलेली गोष्ट आठवत होती. गोष्ट पुढे पुढे ऐकायची होती. शुक म्हणाले, राजा पुढे काय झाले? त्या काळी ते डाकू लुटारू होते. त्यांचा एक मुख्य होता, त्याला मूल नव्हते. त्याने भद्रकालीला नरबळीचा नवस बोलला होता. त्याने देवीसमोर बळी देण्यासाठी एक माणूस आणला होता, पण तो त्याच्या हस्तकांच्या ताब्यातून निष्ठून पळून गेला. त्याला शोधण्यासाठी सर्व डाकू चारी दिशांना धावले. रात्र झाली होती. ब्राह्मणपुत्र भरत शेताची राखण करीत असलेला त्यांना दिसला. हा नरबळी फारच चांगला असे पाहून त्यांनी त्याला दोरखंडाने बांधले, भद्रकालीच्या मंदिरात ठेवले. भद्रकालीच्या मंदिरात आणून ठेवले. त्याला स्नान घालण्यात आले. कोरी वस्त्र घालून शृंगारण्यात आले. पूजा करण्यात आली. ढोलकी वाजू लागली. भद्रकालीच्या मंदिरात डाकू लोक जमले होते. देवीच्या मूर्तीसमोर त्याला बळी देण्यासाठी बसवले. डाकूंच्या राजाने त्याला मारण्यासाठी देवीचे मंत्र म्हणत तीक्ष्ण खड्ग उगारले. तोच काय आश्चर्य! त्या निरपराध विप्राची हत्या देवीला सहन होणार कशी? मूर्ती फोडून देवी भद्रकाली साक्षात प्रकट झाली. डाकूच्या हातातलेच खड्ग घेऊन तिने प्रथम त्याचेच शिर वेगळे केले. विजेच्या वेगाने तिने त्या खड्गाने सर्व डाकूंची तिथल्या तिथे डोके उडवली. मंदिराचे द्वार बंद होते. ढोलके, मृदंग, घंटा यांचा प्रचंड ध्वनी होऊ लागला. देवीच्या डोळ्यातून अग्नीच्या ठिंग्या बाहेर पडल्यात होत्या. त्यावेळी एकाही लुटारूला तोंडातून ब्रह्मी काटा आला नाही. त्यांच्या रक्ताने देवीने आपली तृष्णा शांत केली. त्याच्या मस्तकांचे चेंडू करून इकडे तिकडे फेकले. रक्ताने दगडाचे भूमी नाहली. भरत नुसता पाहत होता. त्याचे हातपाय मोकळे झाले. समोरचे भीषण दृश्य त्याने साक्षात्वाने पाहिले. द्वार आपोआप उघडले. देवी अंतर्धान पावली. सर्वत्र शांतता झाली. सर्वत्र मृत शरीर पडलेली होती, पण रक्ताचा स्पर्शही नव्हता. भरत मंदिरातून बाहेर पडला. फुटकी मूर्ती पुनश्च साधली गेली. भरत पुनश्च भावांच्या शेतावर आला. त्याच्या शरीराचा झालेला आसुरी शृंगार त्याच्या गणतीत नव्हता. शेताची राखण त्याने पुढे सुरू केली. परीक्षिता, या जड भरताची गोष्ट आणखी पुढे ऐक. राजा रहुगण सिंधू सौ वीर देशात राज्य करीत होता. तो एकदा पालखीत बसून जात होता. इक्षुमती नदीच्या तीरावर पालखी आली. एक भोई थकला म्हणून दुसरा हवा होता. भरत जवळच बसलेला होता. भोयांचा मुख्य इकडे तिकडे पाहत होता. कुणी गरीब तट्टा कट्टा माणूस मिळाला तर बरे. भरताला पाहून त्याने त्यालाच बोलवले. ये, काय करतोस नुसता बसून? पालखीचा दांडा घे खांद्यावर. राजाची पालखी आहे. नीट काम केलंस तर सुवर्णमुद्रा मिळेल. चल उठ. भरत मुकाट्याने पुढे आला. 4 भोईने, एक पुढे मुख्य माणूस, पुढे 4 सैनिक, मागे 4 सैनिक. पालखी मोठ्या थाटाची. मागल्या बाजूस 2 भोई, पुढे 2, त्यात पुढेच भरत. पालखी चालू लागली. पण आपल्या पायाखाली किडामुंगी मरू नये म्हणून भरत मध्येच थांबे. मध्येच पाय एकदम पुढे टाकी, मध्येच बाजूला टाकी. पालखी ढळमळे. इतर भोयांचे पाय अडकत. पालखीतला राजा रागवला. पालखीतूनच त्याने भरताकडे पाहून घेतले. मलिन वस्त्र, मलिन शरीर, पण डोळे अगदीच निर्विकार, गंभीर. राजाने त्यांची निर्वचना केली. हिनवून बोलला, पण भरत चाललाच नाही. त्याने दुरुस्त तरी मनावर घेतली नाही. रहुगणाला जास्त राग आला. ज्ञानी, विरक्त, भगवत भक्तीची विलक्षण चरित्र त्याला काय माहिती? तो भरताला आपल्या सत्ताबळाने उन्मत्त होऊन बोला, अरे काय जित आहेस की मेला आहे? मी बोललो ऐकत नाहीस. माझी आज्ञा पाळीत नाहीस. नीट चल, थांब, तुला शिक्षाच केली पाहिजे. त्याशिवाय तू वटणीवर यायचा नाहीस. तू प्रमादीच दिसतो. कोणताही अभिमान न धरता भरताने राजाला त्यावेळी मार्मिक उपदेश केला. भरत म्हणाला, कोण राजा आणि कोण रंक? कोणता भार आणि कोण ओढणार? मागे कोणता नाही चालणार कोण? जाडेपणा आणि काय आणि कृशपणा काय? अरे हे तर देहाच्या आधाराने दिसणारे विकार आहेत. आत्म्याला यातले काहीच लागत नाही रे. तू राजा आणि मी प्रजा का भेद ज्या देहाचा? तू स्वामी, मी सेवक हा भेद शरीराचा? मी जिता, मी की मेलेला? अरे या देह धर्मच आहे, मला शिक्षा होणारच नाही. जो देह आहे तो सर्व प्रमादीच असेल, तर तू शिक्षा देऊन तरी काय बदल होणार? तू व्यर्थ राग का धरतो? राजा, जरा विचार कर, तू कोण आहे? राजाला आश्चर्याचा धक्का बसला. हा विलक्षण माणूस तरी कोण? राजाने भरताला विचारण्यासाठी पालखी खालीच ठेवायची आज्ञा केली.
पालखीतून बाहेर येऊन राजाने एकदा भरताकडे आपण मस्तक निहाळून पाहिले. असा मळकट माणूस, दष्टपुष्ट, असंस्कृत, केवळ पशुसारखा वाढलेला, मी हे निर्वाणीचे ज्ञानगर्भ बोलणे. राजाच आपल्या डोळ्यांवर कानांवर विश्वास बसेना. त्याने भरताला नम्रपणे विचारले, देव तुम्ही आहात तरी कोण? माझा अपराध क्षमा करा. तुम्ही दत्तात्रय तर नव्हे अवधूत? आपले खरे रूप लपून राहताना की जगाच्या कल्याणासाठी जन्म घेऊन आलेले कपिल भगवान आहात. मला वज्र, दंड, त्रिशूळ यांचे भय वाटत नाही. तितके भय ब्राह्मणांचा व्यर्थ अपमान होण्याचे वाटते. तुम्ही विषयांबद्दल पूर्ण उदासीन दिसता. आत्मविषयक काही शंकांचे समाधान करून घेण्यासाठीच मी कपिलमुनीकडे जात होतो. मला व्यवहारही सत्य वाटतो. ब्रह्मज्ञानाच्या अपेक्षेने तो असत्य वाटला तरी कार्यरूपाने जग प्रत्यक्ष दिसते, ते नाकारता येत नाही. मटके आकारास आले की ते खोटे म्हणावे व मातीच खरी म्हणावी, तर आपल्याला मटक्यातून पाणी नेता येते, मातीचा तसा उपयोग करता येत नाही. उपाधी खोट्या व आत्मा तेवढा खरा. म्हणजे म्हटले तरी चुलीवर ठेवलेल्या भांड्यातले पाणी अग्नीने उष्ण होते, त्यातले तांदूळही शिजतात. तसे देह, प्राण, मन यांच्या अंतर्यामी असणारे आत्मतत्व संग असेपर्यंत देह दुःखाने दुःख पावते, दुःख सुख पावते हे खरे. देहाची शिक्षा आत्म्याला होत नाही हे म्हणता, पण सामान्य अनुभव तर असा आहे की देहाला युद्धाने भार वाहण्याने त्रास होतो, तेव्हा मला त्रास होतो. असेच तो जो बोलतो मी राजा म्हणून दंड करतो, बोलतो ते मी माझे स्वकर्तव्य आहे. प्रजेची सेवा हे राजाचे कर्तव्य, त्यासाठी उन्मत्तांना शिक्षा देणे हे त्यांचे क्रमप्राप्त काम. प्रजेची सेवा करणारा राजा हा नेमलेला चाकरच असतो. धर्मशास्त्र तर असे सांगते की नियत कर्म कर्तव्य करणाऱ्याला परमगती मिळते. तो कर्तव्य रूपाने भगवंताची सेवा करतो. तुम्ही आत्मज्ञानी विप्र, तुम्हाला भोयाचे काम चुकून दिले गेले, पण त्यात तुमचा मी तो अपमान केला, त्याची मला क्षमा करा. मला माझ्या आशंका दूर करून ज्ञान द्या. मी तुम्हाला जिज्ञासूपणाने शरण आहे. भरत म्हणाला, राजा सूक्ष्मबुद्धीने ज्या शंका काढल्यात त्याला माझे उत्तर ऐक. स्वामी सेवक संबंध भेद ज्ञानानेच मानले. तत्वविचारात ते बसत नाहीत. लौकिक व्यवहार काय, वैदिक व्यवहार काय, दोन्ही गृहस्थश्रमातील यज्ञादी विधींना आणि या परलोकातील सुखांच्या अपेक्षेने असतात. पण ही सुखेच ज्याला नकोसी असतील त्याला तत्वज्ञानाचा उपदेश करणे योग्य. स्त्री, पुत्र, धनमान यांची चटक, स्वर्ग सुखाची इच्छा यांचा दास असलेल्या माणसापुढे उपनिषदे सुद्धा हटकतील. अरे सत्व, रज, तम तिन्ही गुणांनी इकडे तिकडे इंद्रिय माणसाला जोडतात आणि तो बेधडक बरी वाईट कर्म करीत असतो. इंद्रियासक्त मायाबद्ध मन माणसाला कर्माद्वारे सुख दुःखे भोगीत असतात. पण तेच मन चिरंतन शांतीशी लटकले तर मोक्षाचे साधन बनते. तेलाचा दिवा लावला की ज्योतीबरोबर धूर निघतो, पण तेल संपले, ज्योत विजली की धूरही नष्ट होतो. मनही जोपर्यंत विषयासक्त असेल तोपर्यंत वृत्तीचा धूर निघत राहतो. मन विषय मुक्त झाले की ते आत्मतत्वात विलीन राहते. भरताने त्यानंतर त्या राजाला परमा आत्म स्वरूप सर्व भूतांचा आश्रय भगवान वासुदेव विश्वातील त्यांचे सर्व व्यापिकत्व समजावून सांगितले. त्यामुळे मनामुळे आत्मतत्वावर कसे आवरण पडते ते सांगितले. रहुगणाने त्याला जीव बंधन विषयक अनेक प्रश्न विचारले. भरताने त्याचे समाधान केले. जड देहाला पंचमहाभूतांपेक्षा वेगळे समजल्यामुळे, त्यांचे विकार आपले समजल्यामुळे आत्मा भ्रमाने सुखदुःखाने कसा बद्ध होतो ते समजावून सांगितले. जीवाला संसाररूपी अरण्यात किती प्रकारचे भय ते सांगितले. मनुष्य जन्माचे महत्त्व वर्णन केले. ब्रह्मज्ञानाचे साधन नर जन्मातच कसे शक्य ते पटवून दिले. प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग स्पष्ट करून सांगितले. कालचक्राचा प्रभाव सांगितला. मनाची चंचलता, वृत्तीचे विकार वर्णन केले. कर्मानुसारी उत्तम अधमगतीचे वर्णन केले. रहुगणाने भरताला पूर्णपणे शरण जाऊन वंदन केले. त्याच्या शंका नष्ट झाल्या होत्या. परीक्षितेला शुकदेवांनी या अनुषंगाने संसार, गृहस्थाश्रम, वासनामुक्ती, हरिभक्ती, मोक्ष, शक्ती यांचे स्पष्ट वर्णन करून सांगितले. ते पुढे म्हणाले, परीक्षिता, भरताचा मार्ग गरुड भरारीसारखा, त्याची झेप विलक्षण, त्याचे अनुकरण करणे कुणाही राजाला जमलेले नाही. त्याचा त्याग मोठा, तन्मय होऊन हरिभक्ती करणे फार कठीण. उपरती झाल्यावर
भक्त एकदाच हरिणावरील दयेने त्याला एक जन्मांतर घडविले, पण एकाच चुकीवरून तो चिकला. मंद साधक अनेक वेळा चुका करतात, पण मायामोह सोडित नाहीत. ज्याला देहाची आसक्ती फार, त्याने ऋषभदेव, भरत यांचे चरित्र आठवावे. शुकदेवांनी भरताच्या थोर भक्ती योगाची महती सांगितली. मरणाला भिवू नको असे का त्याला सांगायचे, शुकदेवांच्या मनात होते. सूत शौनकादिकांना या कथा सांगत होते. नैमिषारण्यात भरताची कथा पूर्ण झाली होती. श्रोते आनंदाने ऐकत होते. या ठिकाणी पंचम स्कंद समाप्त झाले. पुढील षष्ठ स्कंदमध्ये आपण भूगोल, भुवनकोश यांचे वर्णन बघूया. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.